नमस्कार. या क्षणी येत आहे अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी बातमी. शहादा तालुका अक्षरशः हादरला. 23 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृतदेह अखेर गावाजवळील शेतात आढळून आला आहे. होय, तब्बल 23 दिवसानंतर. काटोड गावातील राणूबाई दुर्लभ इशी या 8 फेब्रुवारी रोजी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या परतल्याच नाहीत. कुटुंबियांनी शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी झाली आणि शेवटी शहादा पोलीस ठाणे येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान आज 3 मार्च रोजी गावाजवळील शेतात काम करणाऱ्या मजुराच्या नजरेस एक मृतदेह पडला आणि काही क्षणातच उलगडा झाला. तो मृतदेह राणूबाई इशी यांचाच होता. ओळख पटवताना कुटुंबियांचा आक्रोश, गावकऱ्यांमध्ये भीती आणि संताप, संपूर्ण परिसरात खळबळ. मात्र सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हा अपघात आहे का की घातपात, का काही वेगळंच गूढ दडलं आहे? मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत 23 दिवसांच्या या रहस्यामागचं सत्य काय? हा साधा प्रकार आहे की मोठ्या कटाचा भाग? या घटनेने काटोडसह संपूर्ण परिसर हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाकडून तपासकार्य वेगात सुरू असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सदर महिलेचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला आहे का घातपात झाला आहे याविषयी माहिती मिळू शकते. परंतु याचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.